पाटील साहेब. अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मांडलेल्या शोक प्रस्तावाला पाठिंबा देण्याची वेळ आपल्या सगळ्यांच्यावर येईल असं कधी आम्हा कोणाला वाटलं नाही. 28 जानेवारीला अपघात झाला आणि दादांसारखा नेता नियतीनं आपल्यातून हिरावून नेला. कुणाची नजर लागली काही माहीत नाही, पण महाराष्ट्राच्या राजकारणाला नजर लागली आणि दादांसारखा नेता आपल्यातून गेला. मोठ्या अपेक्षेने ज्यांच्याकडे महाराष्ट्रात बघितलं जातं त्यांनाच हिरावून घेण्याची नियतीची पद्धत आहे का अशी शंका यावी. आपल्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी त्यांचा उल्लेखही केला. विलासराव देशमुख साहेब असतील, गोपीनाथ मुंडे असतील, आर आबा असतील आणि आता अजितदादा. दादांच्यावर बोलण्यासारखं बरंच काही आहे, कदाचित दिवस देखील पुरणार नाही. आणि दादांचा स्वभावाचं वर्णन सर्वांनीच केलेलं आहे. आपण सगळे दादांच्या बरोबर आज नाही, गेले 35-40 वर्ष काम केले. दादांच्या स्वभावातले बारकावे वर्णन करावेत तेवढे थोडे आहेत. जवळपास 2 दशकं दादा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या मध्यवर्ती भागात होते. दादा काय करणार आणि दादांच्या पक्षाची भूमिका ही गेले 20-25 वर्ष महाराष्ट्रात फार महत्वाची ठरली. आणि त्यामुळं जेव्हा इतिहास लिहिला जाईल, समाजकारणाचा असेल, सहकाराचा असेल, अर्थकारणाचा असेल, तर मला खात्री आहे की अनेक दिग्गजांची नावं येतील, पण दादांचं नाव लिहिल्याशिवाय तो इतिहास पूर्ण होणार नाही. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या मुशीतनं आदरणीय पवार साहेबांचं नेतृत्व सुरू झालं आणि त्यांचा आविष्कार, त्यांचे संस्कार घेऊन अजितदादांनी आयुष्यभर काम केलं. खरं म्हणजे दादांची आणि आम्हा सर्वांची कारकीर्द ही एकाच वेळी सुरू झाली. दिलीपरावजी इथं बसलेले आहेत, आर आबा होते, आम्ही समोरच्या बाजूत खाडे साहेब जिथं बसलेले आहेत, कुटे साहेब बसलेले आहेत, त्या ठिकाणी बसायचो. आणि पत्रकारांनी त्या भागाला अशांत टापूचं नाव दिलेलं होतं 90 साली, मधुकरराव चौधरींनी दिलेलं. आणि मधुकरराव चौधरी साहेब यांनी त्या परिसराचं नाव अशांत टापू दिलेलं, कारण सभागृह शांत असायचं, पण तिथलेच 10-15 जण हे एकमेकात बोलणं तरी करायचे किंवा दंगा तरी करायचे किंवा प्रचंड सत्तेत असून देखील प्रश्नांची सरबत्ती सरकारवर करायचे. आणि म्हणून त्या सहकाऱ्यांच्यातले अनेक सहकारी काळाच्या पडद्याआड गेले. आज दादांना देखील श्रद्धांजली वाहण्याची वेळ आमच्या सगळ्यांवर येते. खरं म्हणजे दादांचा स्वभाव असा होता की जे मनात येईल ते बोलायचे. माझ्याकडे एकदा दादांना निमंत्रण मी केलेलं होतं आणि व्यासपीठावर आर आबाई होते, दादाही होते. आणि आबा त्यांच्या सवयीप्रमाणे तंबाखू खात होते. दादांनी ते बघितलं, मला खुणावलं. आम्ही दोघं एकमेकाच्या कडे बघून थोडंसं स्मितहास्य केलं आणि दादांचं भाषण सुरू झालं. ज्यावेळी दादा भाषणाला उठले, माझं झालं, आबांचं झालं आणि मग दादांचं, त्यावेळी दादांनी इतक्या जोरात जाहीर सभेत 10-15 हजार लोकांच्या जाहीर सभेत आर पाटील यांच्या तंबाखू खाण्याच्या स्वभावाबद्दल प्रचंड दादा बोलले. इतके दादा बोलले की आबांना देखील त्यावेळी वाईट वाटलं असेल. मी परत आबांच्या घरी जाऊन आबांना मी म्हटलं की माझ्या व्यासपीठावरून दादा बोलले, मी सॉरी, पण दादा बोलले काही चुकीचं नाही, हे मी आबांना त्यावेळी सांगितलं. आणि मागच्या वेळी आबा आपल्यातून गेले, इथं आबा बसलेले आणि
निवडणुकांच्या व्यापातनं आम्ही निवडणूक झाल्यावर इकडे येऊन बसलो. आबांचा गाल सुजलेला. त्यावेळी मी दादांना म्हटलं, दादा तुम्ही माझ्याकडे जे भाषण केलं ते आज खरं ठरलं. तुम्ही सांगत होता हे व्यसन करू नका आणि आबांना ते व्यसन सोडवता आलं नाही. आज आबा व्यसनामुळं असेल, आबांसारखा एक दिग्गज नेता आमच्यातून केला, पण जे ज्याचं चुकलंय ते तोंडावर सांगायचा दादांचा प्रचंड मोठा स्वभाव होता आणि वावगं कधी खपायचं नाही. माझ्याकडे तसेच एकदा आले, म्हटले काय जयंतराव हे कसलं काय संस्था चालवताय? म्हटलं काय झालं? हे झाडच दिसत नाही तुमच्याकडे, हे काय चाललंय? म्हटलं माझ्याकडे या, कसे झाड आहेत बघा, असं त्यांच्या दरडावण्याच्या वाक्य शब्दात बोलले. म्हटलं ठीक आहे सॉरी म्हटलं. नंतर 7-8 वर्षांनी परत आल्यावर मी दादांना म्हटलं आता कसं वाटतंय? आता मी 100पैकी तुला 60 गुण देतो, 70 गुण देतो, बरी प्रगती आहे. झाडांच्यावर एवढं प्रेम असणारा माणूसच मी बघितला नाही. आणि प्रत्येक झाड कुठल्या प्रकारचं आहे आणि त्या झाडाचं वैशिष्ट्य काय, याची सावली किती पडणार हे दादांना पाठ असायचं आणि कुठल्या प्रकारची झाडं लावा हेही सांगायचे. एकदा मला दादांनी म्हटले, जयंतराव तुम्ही जरा बारामतीला या, मी तुम्हाला माझं घर दाखवतो. मी आणि माझी पत्नी आम्ही दोघं बारामतीला गेलो. दादांनी त्या परिसरातली त्यांच्या ओळखीची 4-6 घरं दाखवली आणि ह्याला किती 25, 30, 40 वर्ष, 35 वर्ष झाली असतील. आणि जेव्हा जेव्हा माझ्याकडे यायची त्यावेळी दादा म्हणायचे, जयंतराव घर बांधलं का? घर बांधलं का? अहो घर बांधावं किती वेळा सांगतोय. म्हणजे इतका व्यक्तिगत हे असायचा. मध्ये घरात माझ्या यायचे, म्हणते जयंतराव आता सुना आले, जरा तरी घराची व्यवस्था करा काहीतरी. म्हणजे घराच्या बद्दल दादा एवढे टची होते आणि दिसेल त्यावेळी काही नसलं तर ह्या विषयावर यायचे. त्यामुळे व्यक्तिगत जीवनात दादांचा जो वागण्याचा स्वभाव होता, मला वाटत नाही की अशा प्रकारची वागणूक ही नीटनेटकेपणाची, आपुलकीची आणि कडक स्वभावाची दुसऱ्या कुणाची आम्हाला कधी मिळाली असेल. खरं म्हणजे 98 साली दादा बँकेचे अध्यक्ष झाले, मी साखर संघाचा अध्यक्ष झालो. महाराष्ट्रात आम्ही दोघांनी दौरा काढायचं ठरवलं. मग विदर्भापासून सगळ्या कारखान्यांना, विदर्भ, मराठवाडा, खानदेश सगळ्या कारखान्यांना भेटी द्यायचा कार्यक्रम केला. काही कारखाने बँकेचे अध्यक्ष येणार आहेत, बँकेचे पैसे मिळाले पाहिजेत म्हणून कारखाना ऊस नसला तरी चालू ठेवायचे. एका कारखान्यावर आम्ही गेलो, त्या कारखान्यावर जाताना ऊस नव्हता, तर संस्था चालक म्हटले, दादा ह्या बाजूने ऊस येत नाही, तिकडच्या बाजूने ऊस येतो. बरं म्हणतो. मग आम्ही गेलो. त्याने काय कारखान्यात आम्हाला जाऊन दिलं नाही, कारण धुराडं चालू होतं, पण बाहेरच स्टेज घातलं, मोठा सत्कार वित्कार केला. वेळ कमी होता. दादा म्हटले आता जातो आम्ही. त्यालाही ते सोयीचं होतं. ठीक आहे दादा चला म्हटले. आणि गाडीत बसल्या दादांना मी पुढे म्हटलं, दादा आता तिकडं आलो, आता इकडं निघालो, इकडं पण ऊस नाही, तिकडं पण ऊस नाही. आता दादांनी लावला त्याला फोन. हे म्हटले काय सांगतो? म्हटले इकडे ऊस नाही, तिकडे ऊस नाही, तू काय आम्हाला मूर्ख बनवतो का? एवढे दादा फोनवर त्या कारखान्याच्या अध्यक्षाला बोलले. सांगायचा मुद्दा की जे समोर दिसतंय त्याच्या तिकडेच तुकडा पाडण्याचा स्वभाव दादांचा आम्ही फार जवळून बघितला. खरं म्हणजे आज परिस्थिती बदललेली आहे, पण बदललेल्या प्रत्येक राजकीय लोकांना असं वाटायचं की दादा फार तापट आहेत आणि चिडतात, पण दादा फार धोरणी होते. दादांची राजकीय समज प्रचंड जास्त होती आणि पुढं काय होऊ शकतं, काय करणार आहे आणि आपली ताकद किती याचा दादाने एवढा कदाचित कुणाला अंदाज नव्हता. त्यामुळे दादांचं सेल्फ असेसमेंट देखील स्ट्रॉंग होतं. आणि मी पक्षाचा अध्यक्ष झाल्यावर 2019ला आमच्या कार्यालयात काही फारशी गर्दी नसायची. म्हणजे आले धनंजय मुंडे आले, दिलीप तायडराव आले, संजय आले, असे कोण कोण आले तरच आमच्याकडं जरा 10-15 जण आले, कारण ते ओटीचा टाइम होता 18-19चा काळ.
आम्ही एक सर्वे केला आणि दादांना मी म्हटलं, दादा ही सर्वे प्रमाणे, हो सर्वे प्रमाणेच आम्ही दोघं एकत्रित बसून जे सर्वेने आले त्यांनाच तिकीटं दिली. 2 बदलायची होती. एक आपले बनसोडे, आपले विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचं, ते हायवेला तिकडे टोल नाक्यावरच त्यांना घेराव केला. दादानी मला तिकडनं फोन केला, जयंतराव मी ते काल हे नाव सांगितलेलं ते आता बदललं तर चालेल का? म्हटलं चालेल. एबी फॉर्म तुमच्या आधी पोचलेत म्हटलं पुण्यात, त्यातलं कुठलं द्या म्हटलं, काय हरकत नाही. ठीक आहे म्हटले. मग आणखीन थोड्या वेळाने दुसरा फोन आला, कुठेतरी मराठवाड्यात बदलायचं आहे, बदललं तर चालेल का? सांगायचा मुद्दा मगाशी भास्करांनी सांगितलं, पक्षाच्या अध्यक्षाला सांगून त्याला पाहिजे ते त्यांच्या कानावर घालून निर्णय घेण्याची एक प्रचंड स्वभावाचं वैशिष्ट्य दादांचं आम्ही बघितलं. आणि मला आठवतं एकदा संघर्ष यात्रा काढली, काँग्रेस पक्ष 17 जण निलंबित केली, भास्करांना निलंबित केलं, आमचं संग्राम जगतापी त्यात आहे, असे 16-17 जण निलंबित त्यावेळी झाले. मग संघर्ष यात्रा निघाली. संघर्ष यात्राच राधाकृष्ण विखे विरोधी पक्ष नेते, सगळी बसची व्यवस्था राधाकृष्ण विखे पाटलांची, जेवणाची सगळी व्यवस्था राधाकृष्ण विखे पाटील, आम्ही फक्त बसमधले प्रवासी असायचो. दादा म्हणायची, हे राधाकृष्ण विखेलाच आपल्याकडे एकदा खेचला पाहिजे जयंत, हे किती चांगली व्यवस्था करतो बघा, खेचला पाहिजे म्हणजे आपल्याकडे आणला पाहिजे. म्हणजे जे ताकद ज्याची आहे, काम ज्याचं आहे, त्याचं रिकॉग्निशन करण्याचा त्यांचा एक वेगळा स्वभाव होता. आणि सगळ्या महाराष्ट्रात म्हणजे सगळ्या जिल्ह्यात आम्ही त्यावेळी प्रवास केला. आणि दादांचं त्या काळातलं वैशिष्ट्य असं की मगाशी सांगितलं तसं वेळेवर सगळ्यांच्या आधी बसमध्ये जाऊन बसणार, सगळ्यांच्या आधी रेडी होणार, त्यामुळे वेळेचं भान त्यांच्यासारखं कधी नसायचं. मी शेवटी त्यांना सांगायचो, मला जरा अर्धा तास आधीची वेळ कळवत जावा, म्हणजे 8ला यायचं तर 7:30ला कळवा, मी 8ला पोहोचत जाईन, असं मला सांगतच जाऊ नका 8 आहे म्हणून 7:30च सांगा. कारण त्यांचा आणि माझा टाइम कधी वेळेवर एका वेळी कायम वेळेवर प्रचंड जायचे. ते इथं आम्ही बसायचो विरोधी पक्षामध्ये, त्यावेळी सगळे कामकाज संपल्यानंतर त्यांचे स्वतःची व्यक्तिगत कामं काढून बसायचे ते. आणि प्रत्येक बारीक लहान लहान आलेल्या पत्राला काय काय करायचं याच्यावर सूचना लिहायचे. त्यामुळे प्रशासनावर प्रचंड वचक होता. मला खात्री आहे की दादा जर आज आपल्यात असते पुढची 15-20 वर्ष, तर नक्की दादांची क्षमताच एवढी होती आणि ॲक्सेप्टेबिलिटी एवढी होती की दादा भविष्य काळात कधी ना कधीतरी महाराष्ट्राच्या प्रमुख पदावर नक्की बसले असते, याची माझ्या मनात कधीच शंका नव्हती. आणि त्यामुळं अलीकडच्या काळात माझा त्यांचा स्नेह फार जवळचा झाला होता. आणि गेले 8-9 महिने बऱ्याच बैठका माझ्या त्यांच्या झाल्या. आणि त्यावेळी इतक्या वेळेला जेवणाला यायचे, इतके प्रचंड खुश असायचे की मला या मागच्या 4 महिन्यात दादांच्या चेहऱ्यावरची खुशी प्रचंड मोठी होती, हे या ठिकाणी नमूद करणं आवश्यक आहे. खरं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये जे समाजकारण राजकारण आहे, ते सगळं समाजकारण राजकारण हे वेगळ्या प्रकारचं आहे. मी त्याच्यावर जाणार नाही, कारण आज ही आपण दादांना श्रद्धांजली वाहतोय. पण दादांना शरद पवार साहेबांच्या बद्दल प्रचंड अभिमान असायचा. मध्ये महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी भाषण करताना कोणाला म्हटले मला माहित नाही, म्हटले तू असशील मोठ्या बापाचा, पण मी पण कमी नाही, मी पण मोठ्या काकांचा पुतण्या आहे, तुझ्या बापापेक्षा माझा काका लय मोठा आहे. याच्यातनं त्यांना ठीक आहे मतभेद झाले असतील, पण शरद पवार साहेबांच्या बद्दल प्रचंड आदर हा शेवटपर्यंत मी त्यांच्या डोळ्यात, त्यांच्या वागण्यात, त्यांच्या बोलण्यात बघितला. अलीकडे साहेब तब्येत बरोबर नाही याविषयी देखील ते अतिशय स्पष्टपणाने बरं आम्हा सगळ्यांना सांगायचं काम करायचं. खरं म्हणजे बोलण्यासारखं मी काय बोलू शकतो, पण
मला असं वाटतं की आमचं नेहमी असायचं, आमच्या पक्षाचं ब्रीदवाक्य योग्य निर्णय, पण दादांचा अचानक जाण्याचा निर्णय चुकीचा झाला. हा एकच निर्णय दादांचा चुकला, वावगं ठरणार नाही. मला समोरून सारखे खुणवायचे आणि एक मी बसलेलो मुनगंटीवर, तिकडनं मला म्हटले जयंतराव आमच्यात या. त्यावेळी दादा उठले एवढे त्यांना फारच मुनगंटीवार साहेबांच्या बोलण्याला तिकडे गेले आणि तिथं तिथं बसल्यावर दादांनी तिकडनं भाषणात मला सांगितलं, आमचं तुमच्यावर फार बारकाईनं लक्ष आहे. आणि मग बाकीचे काही राजकीय भाष्य केलं त्यांनी. त्यामुळे सारखे म्हणजे राजकीय म्हणजे जागरूकता त्यांची सभागृहात त्याला काय बोलले तर रावळ्यांच्या मतदारसंघातली माहिती देखील त्यांना परफेक्ट असायची. ह्या 288 मतदारसंघाचा अतिशय बारकाईनं अभ्यास दादांना होता, हे आपल्या सगळ्यांना कबूल केलं पाहिजे. खरं म्हणजे अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील. आम्ही भाषणाला जायचो तर सगळे समोर दादांच्या साठी घोषणा असायची, एकच वादा अजित दादा. आणि ती घोषणा एक एवढी मोठी असायची, असं आम्हाला वाटलं नव्हतं की दादा एवढ्या लवकर आपला वादा तोडून आपल्यातून निघून जातील. दुर्दैव आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी येतील, पण माणूस गेल्यावर त्या गोष्टी आपल्याला मिळू शकत नाहीत. आम्हा सर्वांचीच, जे राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या छत्रछायाखाली काम करणारे कार्यकर्ते, त्या सर्वांचीच प्रचंड हानी झाली आहे. पण बारामतीकरांची फार मोठी हानी झालेली आहे. बारामतीत आपण गेल्यावर बारामती वैशिष्ट्य आहे, प्रत्येक जण आपापल्या मतदारसंघात सरकारकडून मदत घेऊन जातो, पण बारामतीमध्ये गेल्यावर लक्षात येतं की दादांनी केली. त्यावरच्या फुटपाथच्या जरी तरी गाडी उभं करून फोन करून तो रंग परत मारून घ्या सांगणारे दादा, आणि स्वतः फुटपाथ, झाडं आणि तिथला परिसर बघण्याच्यासाठी प्रचंड वेळ देणारे दादा, हे आपल्यानी बघितले. ते बारामतीकरांना त्यांची कायमची उणीव भासेल असं मला वाटतंय. सगळेच आहे, एवढा जीव लावून त्या बारामतीत काम दादांनी केलं हे तिथं गेल्यावरच आपल्या सगळ्यांना कळू शकतं. आणि म्हणून आज त्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ आमच्यावर कधी येईल असं आम्हाला कधीच वाटलं नाही. मला धक्का प्रत्येकालाच आहे, तर बातमी कळल्यानंतर सुचत नव्हतं की असं शक्य कसं होऊ शकतं. हे दर्शन घेण्याचंही धाडस आम्ही तिथं असूनही आम्हा कुणाला झालं नाही. आणि त्यामुळं माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की हा अपघात कसा झाला, कशामुळे झाला, मला खात्री आहे आपण त्यात लक्ष घालाल आणि तांत्रिकदृष्ट्या हा अहवाल जो येईल त्याच्या महाराष्ट्रात असा अपघात कसा झाला याचा खुलासा स्पष्टपणे होणे आवश्यक आहे. म्हणजे ॲक्सिडेंट यापूर्वी कधीही मोठ्या विमानांचा लहान विमानांचा आहे हा असा कधी झालेला आम्हाला नाही. आणि म्हणून दादांना राष्ट्रीय पक्षाच्या वतीनं श्रद्धांजली वाहतो. अजून बराच वेळ बोलता येईल पण मी सभागृहाचा वेळ घेऊ इच्छित नाही. महाराष्ट्राच्या ज्येष्ठ नेत्या शालिनीताई पाटील यांचं 94व्या वर्षी माहीमला झालं आणि सत्यशोधक विचाराचे प्रणेते ज्योतिराव फाळके पाटील यांच्या त्या कन्या होत्या, वकील होत्या. आमच्या सांगली जिल्ह्यात लोकल बोर्डाच्या सदस्य म्हणून त्यांनी कामाची सुरुवात केली आणि एक वेगळी छाप त्यांनी उमटवली आणि महसूल मंत्री म्हणूनही त्यांनी त्यांची कारकीर्द गाजवली. आणि
अतिशय करारी स्वभावाच्या होत्या. कोरेगाव 1999 ते 2009 आमदार म्हणून त्या निवडून आल्या. 90 आणि 95 मध्ये जनता दल आणि अपक्ष म्हणून देखील त्यांनी निवडणूक लढवलेली. पण एक करारी आणि अतिशय बाणेदार आणि ठामपणाने आपली भूमिका मांडणारी भगिनी म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांना सर्वांनी पाहिलेलं आहे. स्वरूप सिंग हिऱ्या नाईक हे सुद्धा आम्ही जवळून पाहिलेले आहेत. मी अर्थमंत्री असताना त्यांचा एक फार मोठा गहन प्रश्न होता. ते स्वरूप सिंग हिऱ्या नाईक आणि आमचे अमरीशभाई पटेल वगैरे सगळे त्या भागातले आमदार येऊन माझ्याकडे आले आणि 2 तास थांबल्यावर प्रश्न सुटल्यावर तुम्ही माझं केलं म्हणून नुसतं येऊन चहा घेऊन जाणारे स्वरूप सिंग नाईक देखील मी फार जवळून बघितलेले आहेत. अतिशय मित्र, पण त्या भागातली जनता त्यांना फार मोठा पाठिंबा देणारी जनता होती आणि त्यामुळे स्वरूप सिंग हिऱ्या नाईक हे दीर्घकाळ याचे सदस्य मंत्री म्हणून त्यांनी काँग्रेस पक्षात देखील फार चांगलं काम केलं. राज पुरोहित यांना देखील आम्ही जवळून पाहिलेलं होतं. राज पुरोहित मगाशी जे आमच्या गुलाबरावनी वर्णन केलं तसं त्यांचा स्वभाव सर्वांशी संबंध ठेवायचा होता. राज पुरोहितांचा आणि दिलीप वळसे पाटलांचा फार संबंध होता मैत्रीचा. त्यामुळे आमची त्यांची मध्ये आधे बरीच भेट व्हायची. गंगाधर पटणे असतील, निळकंठ चिंतामण फालक असतील, विश्वास नांदेकर असतील आणि रूपलेखाताई ढोरे असतील, या सर्वांनी